नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण दिलासादायक अपडेट या ठिकाणी आले आहे. मित्रांनो, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत, तर अशा पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळतो. परंतु याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळत नाही. या दोन्ही योजनेचे जे काही निकष असतील, अटी आणि शर्ती आहेत, तर त्याच्यामध्ये पात्र असून देखील त्याला तो हप्ता दिला जात नाही. त्याच्यामध्ये लॅडसिडीचा प्रॉब्लेम दाखवत आहे किंवा मग आणखी दुसरं कोणतं कारण दाखवून त्या ठिकाणी पात्र या योजनेमध्ये पात्र असून देखील त्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जाणार कोणाकडे? जर कृषी विभागाकडे गेलं तर त्या ठिकाणी तलाठ्याकडे सांगितलं जातं, आणि तलाठ्याकडे जर काही गेलं तर त्या ठिकाणी तहसीलदारकडे सांगितलं जातं, आणि तहसीलदारच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये काय करणार? तर याच्यामध्ये पात्र असून देखील भरपूर सारे शेतकरी असे आहेत की ज्यांना या योजनेचा हप्ता हा मिळत नाही. तर असे जे काही भरपूर सारे प्रश्न आहेत, तर या प्रश्नांना त्या सोल्युशनसाठी खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा 13 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी 411 मनुष्यबळ हे देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे. आणि त्याच्या संदर्भातील जो शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जी या ठिकाणी पाहू शकतो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. देण्याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी 13 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघूया काय दिलं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 पासून राबवण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 2,000 रुपये प्रति हप्ता, ज्याप्रमाणे 3 समान हप्त्यात 6,000 रुपये एवढा लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आणखी 6,000 रुपये ची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी पुरस्कृत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास्तव या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे 411 कर्मचारी आहेत, तर या 411 कर्मचाऱ्यांचे काम कोणते असणार आहे? तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी यंत्रणे अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभार्थ्यापासून वंचित लाभार्थी केवायसी प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवरती नोंद करणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंद करणे, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांची तपासणी मान्यता प्रदान करणे नाकारणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे. तर अशा प्रकारचे कामे हे या 411 कर्मचाऱ्यांचे असणार आहेत. आणि हे जे कर्मचारी आहेत, तर प्रत्येक तालुका स्तरावरती हे कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक तालुका स्तरावरती एक नोडल ऑफिसर असणार आहे. कार्यालयीन सहाय्यकासाठी एक संख्या असणार आहे. संचालकासाठी संगणक संचालक 3, तंत्र सहाय्यक 1, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर 1, तंत्र सहाय्यक 6, कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 8, शिपाई 1 अशा ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे शेतकऱ्याच्या समस्या असतील, आपले जे प्रॉब्लेम आहेत, आपले प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत. हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.